जियाना? म्हणजे घर बघून कोणी म्हणेल की इथे छोटंसं बेबी आमच्या घरात राहतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा कालचाच व्हिडिओ जो इथून परत कंटिन्यू होतोय. कसं आहे? बरं आहे तिला? बरं आहे? बरं आहे का? बरं आहे तिला? हा करून दाखव जियाना. संडे हॉलिडे जियाना. संडे हॉलिडे. मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे हॉलिडे. असं आहे ते. संडे आले का मोठा दिवस हॉलिडे. हे दीपाली तू बनवलेला पेढा देणार. पेढा ती छोटी पिशवी. अगं पेढ्यात बेसन. अगं तिने पेढे बनवले होते. अच्छा दीपाली. तर इथे आई मला तेच सांगत होत्या की तू साखर कमी टाकली म्हणून ते मेल्ट झाले. साखर जर जास्त असती तर ते मेल्ट नसते झाले. पण टेस्ट छान होती. आई पण तेच बोलल्या. केस कट करणारा कोणी मुलगा आहे म्हणजे मेल आहे. ओके, ही राहील ना. फिमेल कडे घेऊन जाऊ ना आपण. अच्छा, बाबा कुठे म्हणत होते? बाबा गौरी 3 मध्ये मेल मध्ये. ओके, काय मला सागरच बेस्ट वाटतो माहिती. हो पण इशू आहे ना. तर जियानाला आणलेला इथे कटिंग करायला एकदम अगदी आई बाबांच्या घराजवळच आहे. बनवले ना. बघ जियाना आली, जियाना आली. अरे बापरे, लड्डू किसने खाए भी? तू खाल्ला लाडू? मला जियाना दाखव बघा कुठे. जियाना तुला रडेल नाही त्या बरं. तर तिच्या स्कूलच्या व्हिडिओज आम्ही तिला दाखवत होतो पण तिला तेही नव्हतं बघायचं होतं. तिचं ॲक्च्युअल मेन रिझन रडायचं म्हणजे हे होतं की तिला केस कापणारी कोणीतरी एक फिमेल पाहिजे होती. ती तिथे जाऊन मला म्हणते मम्मा दीदी कापून देईल ना, दादा नाही. काय झालं? चला तर जियानाची हेअरकट झालेली आहे. भरपूर रडली ती पण आता छान दिसत आहे. कसं ना तिला खूप घाम यायचा आणि त्यांनी त्या घामामुळे सगळे केस ओले व्हायचे मागून वगैरे है ना. ती तिथे दिदी शोधत होती. तिला दिदीच्या हाताने केस कापायचे होते. आणि तिथे गेला दिसला तिथे दादा म्हणजे तिला सागर वाटतो. सागर नेक्स्ट टाइम तुझ्याकडनंच कापू. आणि सागर नेक्स्ट टाइम पासून आता ही रडली ना तरी तुझ्याच जवळ येणार आहे आम्ही. सागरकडे नेल्याशिवाय आपल्याला सॅटिस्फॅक्शन नाही वाटत. त्यांनी ट्रिमरने केस काढले तिचे खालून म्हणजे इथले मानेवरचे. पण इतकी भीती होती आम्हाला मग सागरने असंच कधी असं केलंच नाही ना प्रणव. त्यांनी तो फक्त केस कापून द्यायचा. बरं बरं, चला घरी जाऊ. चपाती बनवायची आहेत. मी गरम गरम चपाती बनवून देणार होती. हा बघा, तुपाची फरमाईश आली. वांग्याची भाजी, वरण, भात आणि पराठे. तू खाशील ना पराठा भाजी? हा हो, असं नको हात पकडू आता. तर चला तर आम्ही आलेलो आहे घरी. जिम झालं, वर्कआउट झालं, आई बाबांसोबत भेट झाली, गप्पा गोष्टी झाल्या आणि आता जियानाला सुद्धा पिक केला आणि येता केली कटिंग. चला तर मग आता दीपाली टाकेल पोळ्या. स्वयंपाक रेडी आहे आणि मी करेल आंघोळ झाल्यानंतर मग करू आम्ही सोबत डिनर. असा होता आजचा संपूर्ण दिवस. जियाना तुला बघून लिटरली आम्हाला असं वाटत आहे विंटर आलं.
तिला सर्दी असल्यामुळे आम्ही एवढं तिला पॅक केलं, पण थोडं वॉक करून यावं असं डिसाईड झालं. आणि बरेच दिवस झाले, मला वाटते 1 महिन्याच्या जवळपास झालेले आपण खाली गेलो सुद्धा नाहीये, म्हणून थोडंसं चेंज. तर आम्ही जातोय वॉक करायला. जस्ट जेवण झालं. चला. आणि सध्या आमच्या फ्लोअरवर सगळ्यांच्या घरी फर्निचरचं काम सुरू आहे. इथे तिथे तिथे सगळ्यांच्या घरी. आता थोड्याच दिवसात इथे सुद्धा स्टार्ट होईल. तर फ्लोअर जरा मेसी दिसतो एकदम. ए डॅडी नको. ए प्रणा नको ना, ती घाबरेल ना. कसं ग तुझं डॅडी आहे, म्हण ना त्याला डॅडी नको. स्ट्रोलर काय असं असं करतो, म्हण ना त्याला नाही करायचं डॅडी. ठीक, तू जसं म्हणशील तसं. ओके. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, हॉलिडे. तर बाबांनी आज हिला सगळे शिकवले ते डेज. तर ती म्हणत आहे ना जियाना, संडेला काय असते जियाना? हॉलिडे. मंडे म्हण, मंडे. हा, व्हेरी गुड. ट्यूजडे मग, वेडनेसडे, थर्सडे, व्हेरी गुड. हा, अरे फ्रायडे सॅटरडे तर म्हणायचं. चला. The next morning. अरे बापरे. आणि जियाना बघा, जियाना इकडे बघ. जियानाची आम्ही काल केली हेअरकट. हा, कट कट. ओके चला. चला, तर थोडंच वेळापूर्वी प्रणव गेला ऑफिसला आणि जियाना सुद्धा गेलेली आहे स्कूलला. तर घरचे काही कामं आहेत ते करून घेते आता आणि मग आपण भेटू. जियानानी सध्या तरी घर मी काल सगळं क्लीन केलं होतं, सगळं किचन, बेडरूम, वॉर्डरोब सगळं. आणि आता तुम्हाला मी घर दाखवते. परत सगळं फेकून ठेवते बघा. कपडे, तिचं टिफिन, बघा सगळे फ्रीज मधनं व्हेजिटेबल्स आणून काढते, हे असे ठेवते. चपाती खायला दिली होती, इकडे आणून ठेवली. म्हणजे घर बघून कोणी म्हणेल की इथे छोटंसं बेबी आमच्या घरात राहते. खरंच, पण घरात लेकरं राहणं पण ही खूप मोठी ब्लेसिंग्स आहे. तर हे सगळ्या गोष्टी पण काही वाटत नाही. म्हणजे असं वाटतं ना की एकदम नीटनेटकं राहिलं ना तर असं वाटतं की लेकरू नाही आहे घरात. आणि असं राहिलं ना तर काल ती आईबाबांकडे गेली होती, तर म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेली होती, तिकडनंच मग आईबाबांकडे थांबली ती. तर घर सगळं असं क्लीन होतं, स्वच्छ होतं. पण मी तिला इतकी मिस करत होती ना की आज जियान नाही, आज काहीतरी असं जीवनामध्ये काहीतरी असं कमी वाटत आहे. आणि हे सगळं आता असं घर बघून वाटतं हा जियान इज देअर. चल चांगलं आहे. चला आता घर सगळं आवरून झालेलं आहे आणि आजची तारीख आहे 16 तारीख. पण घरच्या सगळ्या मावश्या सुट्ट्यांवर आहे, त्यांची दिवाळी बहुतेक आता स्टार्ट झालेली आहे. पण ठीक आहे, आता काही म्हणू नाही शकत. तर सगळ्या सुट्ट्यांवर आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम भार आलेला आहे आता. तर पण हेच झाले माझे भरपूर सगळे कामं झालेले आहेत. जियानाला घ्यायला जाते थोड्याच वेळात. जियानाला घेऊन यायच्या आधीच मी मुद्दाम सगळे कामं केले, जेणेकरून मग ती मला काहीच करू देत नाही. आणि आज प्रणव घरी नाही आहे तर तिथं मे बी माहिती नाही झोपेल नाही झोपेल. मी घरी राहिला की 3-3 तास झोपते. आणि ज्या दिवशी प्रणव घरी नाही राहिला ना त्या दिवशी 1 तास अर्धा तास, आणि मग माझ्याजवळ येऊन बसेल आणि मग बडबड करते काहीतरी. आपले बुक्स घेऊन येईल, बडबड करेल माझ्यासोबत. बस तू जाऊ नको, तू कामं नको करू. मग जर मी किचनमध्ये पण गेली तर मग मला घेऊन हातात कामं कर, असं असते तिचं. तर मे बी प्रत्येक लेकरांचंच असत असेल त्यांच्या आईंबरोबर. बिकॉज मदर आणि चाइल्ड हेड बॉन्ड जरा वेगळा असतो. म्हणजे तिचा प्रणवसोबतचा बॉन्ड वेगळा आहे आणि माझ्यासोबतचा बॉन्ड वेगळा आहे. तर ही चला वाजलेली आहे आता 12:20. जियानाला स्कूलमधनं पिक करायचं आहे, तर मी जियानाला पिक करून येते. आणि जियानाचा पहिला प्रश्न काय राहील मी तुम्हाला सांगते. चला. काय म्हणते तू?
अगं माया, माईला काम आहेत जियाना दिवाळीचे. कुठे मायाबाकडे जायचंय? हे बघा अशी करते आणि आईचे काहीच काम होत नाही. स्कूल झाली की हिला मायाबाकडे जायचं असते. नाही आज आपण घरी जाऊ हा, मग संध्याकाळी मायाबाला भेटायला जाऊ परत. ओके हा चल बस. टिफिन फिनिश केला? व्हेरी गुड. बघशील हा जियाना. चल बघा ही कशी नाटक करते. चल 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 पटकन चल. ए बाबू चल ना चल. मम्माने तुझ्यासाठी अम्मी अम्मी बनवलंय. हो बघा 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 नव्हते. चल ये. हाय जियाना. हाय जियाना. चला स्कूल मध्ये काय शिकवलं? हे शिकवलं. हे शिकवलं. जियाना काय सांगते कळत नाहीये. थोड्याच वेळात व्हिडिओ येईल तिची तर मग माहिती. तर तिला काय स्कूलमध्ये शिकवलेलं आहे हे माहिती नाही, पण त्यांच्या स्कूलचा एक ग्रुप आहे, सगळ्या पॅरेंट्स तिथे आहे आणि त्याच्यावर मग व्हिडिओ येतो. मग आम्हाला कळतं की आज हे शिकवलं, तर मग आम्ही त्याचीच रिव्हिजन घरी घेतो. आज माहित नाही काही वेगळं शिकवलं. आणि काल आईबाबांनी तिला मंडे टू संडेपर्यंत सगळं शिकवलं. बघा प्रणवला शोधायला गेली. डॅडी ऑफिसमध्ये गेलाय. लवकर येणार आहे डॅडी. हा रिकामी आहे बोलते. हो चल ये. चल आता आता वाजले संध्याकाळचे 5 आणि जियाना स्कूलमधून आली. 1 ते 1.5 तास ती खेळली. जेवण केलं आम्ही दोघींनी मिळून आणि आम्ही 2 तास झोपलो होतो. आणि आता खाणं पिणं झालं जियानाचं आणि आता परत घर खराब झालेलं आहे. आता घर आवरेल आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते बिकॉज अर्ध्या तासात प्रणवसुद्धा घरी येईल. कशी दिसते जियाना? छान. जियानाला आवडली हा जियाना. पण तू किती रडली ग? किती रडली तू? सगळे व्हॉइस नोट्स पाठवले तिने प्रणवला. डॅडी तू कुठे? डॅडी ये ना ये ना. व्हॉइस नोट ऐकवते हा जियानाचे बघा. चला आता मला लावायचे भांडे. अगोबाई अगोबाई. हा बरं जियाना बोलते. हा छान छान आहे म्हणतात. फ्रेंड्स म्हण. फ्रेंड्स. माझे केस केस कशी दिसत आहे? स्वतः सांग तू. छान. तर प्रणव दिवाळीचं गिफ्ट आलेलं आहे म्हणूनच आज प्रणव ऑफिसला गेला आहे ना प्रणव. डिवनाल आहे 2 आणि फ्रुट्स आहे. ड्राय फ्रुट्स आहे. छान आहे. पण तुझं नाही आहे ना? प्राऊड ऑफ यू. चला तर असा होता आजचा दिवस. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.